नमस्कार. आज आपण या भागामधील BA अंतिम वर्षातील पेपर क्रमांक 11 पॉलिटिकल आयडियॉलॉजी राजकीय विचारप्रणाली या पेपरमधील महत्त्वपूर्ण अशा IMP 40 प्रश्नांचा आज येथे आढावा घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळातील परीक्षेमध्ये हमखास 100% फायदेशीर ठरतील. आपण निवडक अशा महत्त्वपूर्ण फक्त 40 प्रश्नांचा या परीक्षेच्या दृष्टीने येथे आढावा घेणार आहोत. तर आपण आपल्या या 40 प्रश्नाच्या प्रश्न संचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणती विचारप्रणाली सत्तेच्या केंद्रीकरणावर भर देते? A. लोकशाही, B. उदारमतवाद, C. अनेकसत्तावाद, D. हुकुमशाही. तर याचं उत्तर आहे D. हुकुमशाही. प्रश्न दुसरा. लेनिनच्या विचारावर कोणत्या विचारवंताचा प्रभाव दिसून येतो? A. फायरबाख, B. स्टॅलिन, C. माओ त्से-तुंग, D. कार्ल मार्क्स. याचं उत्तर आहे D. कार्ल मार्क्स. प्रश्न तिसरा. कार्ल मार्क्स यांनी भौतिकवादाचा विचार कोणत्या विचारवंताकडून स्वीकारला आहे? A. हेगेल, B. बेंथम, C. प्लेटो, D. फायरबाख. याचं उत्तर आहे D. फायरबाख. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणती विचारप्रणाली नैतिकतेवर भर देते? A. साम्यवाद, B. फॅसिझम, C. नाझिझम, D. उदारमतवाद. याचं उत्तर आहे D. उदारमतवाद. प्रश्न पाचवा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? A. राजकीय विचारप्रणालीमध्ये मानवी वर्तनाचे अध्ययन होते. B. राजकीय विचारप्रणालीत राज्याचा अभ्यास केला जातो. C. राजकीय विचारप्रणालीत राजकीय संकल्पनेचा विचार होत नाही. D. राजकीय विचारप्रणाली सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. तर याचं उत्तर आहे C. राजकीय विचारप्रणालीत राजकीय संकल्पनेचा विचार होत नाही. प्रश्न सहावा. खालील जोड्या जुळवून दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. A. कार्ल मार्क्स, B. लेनिन, C. स्टॅलिन, D. हॉबहाऊस. याच्यासमोर 1. लेनिनवादाच्या समस्या, 2. उदारमतवाद, 3. दास कॅपिटल, 4. राज्य आणि क्रांती. आता खाली याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. A. चं 3, B चं 4, C चं 1, D चं 2, B. चं 2, B चं 3, C चं 4, D चं 1, C. चं 3, B चं 2, C चं 4, D चं 1, D. चं 3, B चं 1, C चं 4, D चं 2. तर योग्य उत्तर आहे A. कार्ल मार्क्स, दॅस कॅपिटल, लेनिन, राज्य आणि क्रांती,
स्टॅलिन लेनिनवादाच्या समस्या, हॉबहाऊस उदारमतवाद। प्रश्न 7वा, उदारमतवाद्यांच्या मते व्यक्ती डॅश डॅश आहे। ए साधन, बी साध्य, सी कृत्रिम, डी वरील सर्व। तर याचं उत्तर आहे बी साध्य। प्रश्न 8वा, होली फॅमिली हा ग्रंथ कोणी लिहिला? ए लेनिन, बी माओ, सी कार्ल मार्क्स, डी ग्रामशी। तर याचं उत्तर आहे सी कार्ल मार्क्स। प्रश्न 9वा, राजकीय विचारप्रणाली डॅश डॅश स्वरूपाची असते? ए कायम, बी गतिमान, सी स्थिर, डी अपरिवर्तनीय। तर याचं उत्तर आहे बी गतिमान। प्रश्न 10वा, कोणत्या विचारवंताचा समावेश उदारमतवादात होत नाही? ए टी एच ग्रीन, बी जे एस मिल, सी अंतोनियो ग्रामशी, डी जॉन लॉक। तर याचं उत्तर आहे सी अंतोनियो ग्रामशी। प्रश्न 11वा, विचारप्रणाली मिथ्या चेतनेची अभिव्यक्ती आहे असे कोण म्हणतो? ए रॉबर्ट लेन, बी डॅनियल बेल, सी सिमोर लिपसेट, डी कार्ल मार्क्स। तर याचं उत्तर आहे डी कार्ल मार्क्स। प्रश्न 12वा, लिबरलिझम हा ग्रंथ कोणी लिहिला? ए जॉन लॉक, बी हॉबहाऊस, सी थॉमस हॉब्स, डी लेनिन। याचं उत्तर आहे बी हॉबहाऊस। प्रश्न 13वा, कार्ल मार्क्स हा डॅश डॅश विचारवंत नाही? ए साम्यवादी, बी अराज्यवादी, सी वास्तववादी, डी आदर्शवादी। तर याचं उत्तर आहे डी आदर्शवादी। प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? ए स्वहितलक्षी व परहितलक्षी जे एस मिल, बी सर्वहारा वर्गाची क्रांती एम एन रॉय, सी नवलोकशाही माओ त्से-तुंग, डी नवमानवतावाद कार्ल मार्क्स। तर याचं उत्तर आहे ए स्वहितलक्षी आणि परहितलक्षी जे एस मिल। प्रश्न 15वा, जगातील सर्व परिवर्तनाचे कारण डॅश डॅश आहे असे मार्क्सचे मत आहे? ए सामाजिक, बी राजकीय, सी आर्थिक, डी सांस्कृतिक। तर याचं उत्तर आहे सी आर्थिक। प्रश्न 16वा, ऑन लिबर्टी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए जॉन लॉक, बी बेंथम, सी जे एस मिल, डी हॉबहाऊस। तर याचं उत्तर आहे सी जे एस मिल। प्रश्न 17वा, विज्ञाननिष्ठ भौतिकवादाचा जनक कोण आहे? ए माओ, बी हेगेल, सी मार्क्स, डी फायरबाख। याचं उत्तर आहे डी
फायरबाख. प्रश्न 18वा. जॉन लॉक कोणत्या देशाचा आहे? ए. जपान, बी. इंग्लंड, सी. जर्मनी, डी. इटली. याचं उत्तर आहे बी. इंग्लंड. प्रश्न 19वा. कार्ल मार्क्स यांनी डॅश डॅश या ग्रंथात साम्यवादाची संकल्पना मांडली. ए. दास कॅपिटल, बी. पॉलिटिक्स, सी. दी प्रिन्स, डी. रिपब्लिक. तर याचं उत्तर आहे ए. दास कॅपिटल. प्रश्न 20वा. विचार प्रणाली या शब्दाचा सर्वप्रथम शब्दप्रयोग कोणी केला? ए. ॲलन बॉल, बी. डी. क्रेसी, सी. डी. ट्रेसी, डी. डॅनियल बेल. याचं उत्तर आहे सी. डी. ट्रेसी. प्रश्न 21वा. उदारमतवाद ही विचार प्रणाली डॅश डॅश स्वरूपाची आहे. ए. सापेक्ष, बी. पंथवादी, सी. निरपेक्ष, डी. क्रांतिवादी. तर याचं उत्तर आहे सी. धर्मनिरपेक्ष. प्रश्न 22वा. प्लेटोनी डॅश डॅश या ग्रंथात साम्यवादाची संकल्पना सांगितली आहे. ए. दास कॅपिटल, बी. पॉलिटिक्स, सी. रिपब्लिक, डी. दी प्रिन्स. तर याचं उत्तर आहे सी. रिपब्लिक. प्रश्न 23वा. दी एंड ऑफ ॲडॉलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. डी. ट्रेसी, बी. डॅनियल बेल, सी. रॉबर्ट डहाव, डी. डेव्हिड ईस्टन. याचं उत्तर आहे बी. डॅनियल बेल. प्रश्न 24वा. लिबरलिझम या शब्दाची उत्पत्ती डॅश डॅश शब्दापासून झाली आहे. ए. लेबर, बी. लिबर, सी. लिबर्टी, डी. लिबरल. तर याचं उत्तर आहे बी. लिबर. प्रश्न 25वा. शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? ए. प्लेटो, बी. लेनिन, सी. सेंट सायमन, डी. कार्ल मार्क्स. याचं उत्तर आहे डी. कार्ल मार्क्स. प्रश्न 26वा. उदारमतवाद स्वातंत्र्याची भावना आहे असे कोण म्हटले? ए. लास्की, बी. बार्कर, सी. जे.एस. मिल, डी. बेंथम. याचं उत्तर आहे ए. लास्की. प्रश्न 27वा. इंग्लंडमध्ये रक्तहीन क्रांती कधी झाली? ए. 1688, बी. 1776, सी. 1917, डी. 1949. तर याचं उत्तर आहे ए. 1688. योग्य जोड्या जुळवा. अ. राज्यवाद, ब. राष्ट्रवाद, क. प्रतिगामी राष्ट्रवाद, ड. उदारमतवाद. 1. जॉन लॉक, 2. राज्यसंस्थेला विरोध, 3. राष्ट्रीय एकात्मता, 4.
हिंसा क्रांती यावर भर. आता खाली याचे 4 ऑप्शन. ए अच 2 बच 1 कच 4 डच 3. बी अच 2 बच 3 कच 4 डच 1. सी अच 4 बच 3 कच 2 डच 1. डी अच 1 बच 2 कच 3 डच 4. तर याचं उत्तर आहे अराज्यवाद, राज्यसंस्थेला विरोध, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, प्रतिगामी राष्ट्रवाद, हिंसा क्रांती यावर भर, उदारमतवाद जॉन लॉक. म्हणजेच ऑप्शन बी. प्रश्न 29वा. कोणत्या देशात उदारमतवादी राष्ट्रवाद दिसून येत नाही? ए चीन, बी इंग्लंड, सी अमेरिका, डी भारत. तर याचं उत्तर आहे ए चीन. प्रश्न 30वा. इटलीमध्ये मुसोलिनीने रुजविलेला राष्ट्रवाद कोणत्या प्रकारचा होता? ए आक्रमक, बी प्रागतिक, सी उदारमतवादी, डी वरीलपैकी ए आणि बी. तर याचं उत्तर आहे ए आक्रमक. प्रश्न 31वा. उदारमतवादी राष्ट्रात कोणत्या घटकांचा समावेश होतो? ए लोकमत, बी व्यक्तिस्वातंत्र्य, सी व्यक्ती कल्याण, डी वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न 32वा. हॅन्स कोहनच्या मते राष्ट्रवादाचे किती प्रकार आहेत? ए 2, बी 3, सी 4, डी 5. तर याचं उत्तर आहे ए 2. प्रश्न 33वा. कोणत्या विचारप्रणालीतून देशाबद्दल एकात्मता व विदेशाबद्दल परात्मता निर्माण होते? ए राष्ट्रवाद, बी समाजवाद, सी राज्यवाद, डी आंतरराष्ट्रवाद. तर याचं उत्तर आहे ए राष्ट्रवाद. प्रश्न 34वा. नेशन हा शब्द डॅश डॅश भाषेतील नेशियो या शब्दापासून बनला आहे? ए ग्रीक, बी डच, सी लॅटिन, डी फ्रेंच. तर याचं उत्तर आहे सी लॅटिन. प्रश्न 35वा. पॉलिटिकल मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला? ए डॅनियल बेल, बी सिमोर लिपसेट, सी डेव्हिड ईस्टन, डी कार्ल मार्क्स. याचं उत्तर आहे बी सिमोर लिपसेट. प्रश्न 36वा. माझे मनच माझे चर्च आहे असे कोणी म्हटले? ए थॉमस पेन, बी जेफरसन, सी बेंथम, डी मिल्टन डेकार्ट. तर याचं उत्तर आहे ए थॉमस पेन. प्रश्न 37वा.
उदारमतवादाचा आत्मा जॉन लॉकमध्ये सर्वात जास्त प्रतिबिंबित झाला आहे असे मत कोणाचे आहे? ए. स्नायडर, बी. सिमोर लिप्सेट, सी. इबनस्टीन, डी. स्पिनोझा. याचं उत्तर आहे सी. इबनस्टीन. प्रश्न 38वा. कार्ल मार्क्स कोणत्या देशाचा विचारवंत होता? ए. जर्मनी, बी. फ्रान्स, सी. इटली, डी. रशिया. याचं उत्तर आहे ए. जर्मनी. प्रश्न 39वा. आहे रे वर्ग व नाही रे वर्ग यांची संकल्पना कोणी मांडली? ए. हेगेल, बी. फायरबाख, सी. कार्ल मार्क्स, डी. सेंट सायमन. याचं उत्तर आहे सी. कार्ल मार्क्स. प्रश्न 40वा. मातृभाषेविषयीचे प्रेम ईश्वराप्रमाणे श्रेष्ठ आहे असे विधान कोणी केले? ए. रेनॉन, बी. फिस्टे, सी. गार्नर, डी. ब्राइस. याचं उत्तर आहे बी. फिस्टे. तर अशा प्रकारे राजकीय विचारप्रणाली या पेपरमधील अतिशय महत्त्वपूर्ण व्हेरी इम्पॉर्टंट अशा 40 प्रश्नांचा आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेता येतो. येणाऱ्या काळामधील अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे 40 प्रश्न हमखास खात्रीशीर 100% महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्ही या 40 प्रश्नाचे परीक्षेला जाण्यापूर्वी व्यवस्थित अवलोकन, चिंतन, मनन करणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये 100% फायदा देऊन जाणार आहेत. धन्यवाद.